आपल्या प्रदेशाचा लुंगीत झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून काय चाललंय तुमच्याकडे, कोण कोण काय काय होतंय. उपदेश बाकीच्यांना आणि खास करून महाराष्ट्राला, खास करून मराठी माणसाला उपदेशांचे. बाकीच्या ठिकाणी हे कधी बोलणार पण नाहीत, ही गोष्ट सांगणार पण नाहीत. या सगळ्या गोष्टी का होतात, कशासाठी होतात, किती माणसं आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, मुंबईमध्ये येत आहेत, डोंबिवलीत येत आहेत, कोणाला काय माहिती काय चाललंय. मी मध्ये जे टॅक्सीबद्दल जे बोललो, टॅक्सीचे परवाने काय पण यायला आमचं आहे, मला काही कळत नाही. एकदा बोलतो द्यायचे, एकदा बोलतो नाही द्यायचे, एकदा दट्ट्यावरून पडला, नाही मॅडम सॉरी. मग मी त्याशी सांगलीला म्हटलं ना, एक माणूस मुख्यमंत्री कर्नाटकाचा येडियुरप्पा काय ते, आणि आमचा येडायुरप्पा बदलता लगेच. 4,500 परवाने जर मिळाले असते, 4,500 कुटुंब उभी नसती राहिली मराठी. याची लाज वाटते ना. बाकीच्या ठिकाणी ऐकून घेतात, गुजरातमध्ये नरेंद्र मोदी ऐकून घेतील, कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ना हो. मग भारतीय जनता पक्षाचे नेते तिकडे जाऊन का नाही सांगत त्यांना. मुंबईवरती पहिला हक्क सांगता तुम्ही, मुंबई देशाची म्हणून सांगता, मग कर्नाटक पण देशाचा असेल तर मग तिकडे जा आणि ते कायदे सगळे बदलून दाखवा. स्वतःच्या राज्यात नाही करणार या गोष्टी. आणि गंमत बघा, त्याच कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार येऊ देत, नाही तर भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊ देत, कायदे तेच राहतात. याला म्हणतात आपल्या स्वतःच्या प्रदेशाबद्दल अभिमान असणं, आपल्या अस्मितेबद्दल अभिमान असणं, आपल्या भाषेबद्दल कडवटपणा असणं. मी वारंवार तुम्हाला सगळ्यांना जे सतत सांगतोय की भाषेची भिंत उभी केल्याशिवाय ही आक्रमण थांबणार नाहीत, अजिबात थांबणार नाहीत ही आक्रमण. काही चाललंय कुठे. हे आता बँगलोर मधला एक मी फोटो काढून आणलाय रिक्षातला. माझ्या माता भगिनी इकडे आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती बसलेल्या आहेत. तुम्ही अनेकदा सगळे फिरत असता, रिक्षामधनं जात असता, मुंबईला आले की टॅक्सीमध्ये फिरत असतो आपण. माहिती काय हो आपल्याला, माहिती आपल्याला तो कोण चालवतोय रिक्षा, माहितीच नाही आम्हाला. आणि जर समजा रिक्षा आणि टॅक्सी आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माहितीच नसेल की कोण चालवतंय, मग त्याच्यानंतर कसा येईल ना तर काय करेल हो. पोलीस तरी काय करणार, ते तरी कुठपर्यंत या गोष्टींकडे लक्ष देणार. हे परवाने देताना इथली स्थानिक माणसं पाहिजे, त्याला अहो कायदा आहे तसा. हा कायदा आहे कायदा. मोटार कॅब व्यतिरिक्त सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचे प्राधिकार पत्र देण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती तिला वाहन चालविण्याच्या क्षेत्राचे भौगोलिक ज्ञान व मराठी आणि तिथे बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही एका भाषेचे कामचलाऊ ज्ञान आल्याबद्दल त्या प्राधिकाऱ्याची खात्री पटवून देईल. या शर्तीच्या अधीन तिला एक धातूचा बिल्ला देण्यात येईल, म्हणजे बॅच. म्हणजे मराठीला आलीच पाहिजे, इतर कुठची असेल ती काम चलाऊ त्याला आली पाहिजे, आणि त्याचबरोबर त्याला त्या ठिकाणचं भौगोलिक ज्ञान पाहिजे. हा कायदा आहे कायदा, माझ्या तोंडचं नाही सांगत मी. यायला कुठून तरी येणार आणि हे सगळे बॅचेस मिळवणार आणि परवाने मिळवणार, आणि यांच्या टॅक्सीत बसले की हेच विचारणार कहा जाना है साहब. अरे जरा आपल्याला फाउंटनला जाते, कहा है ये फाउंटन, हमको नहीं मालूम फाउंटन कहा है. कशावर चालवायला बसलं, कसे परवाने मिळाले ना. लाज या गोष्टीची वाटते की यांना परवाने देणारे आणि या सगळ्या गोष्टी करणारे आमचेच मराठी अधिकारी. शरम वाटते हे घरी जाऊन कसे काय तोंड दाखवू शकतात. याच अधिकाऱ्यांच्या भावी पिढ्या
ह्यांनाच शिव्या घालतील की हे तुमच्यामुळे झालं, हे तुम्ही घडवलं, या महाराष्ट्राचा सत्यानाश तुम्ही केलात. शरमही वाटत नाही ना कोणाला आपण काय पोचतो आणि काय देतो. त्या अबू आझमी ते मध्ये झालं ना प्रकरण, त्याच्याबद्दल नाही मला विचार करायचा. मी खरंच मला असं पेपर वाचता वाचता विचार केला, वर्तमानपत्र वाचताना, चला कसा मराठी बोलतो. आणि हे सारे इतके वर्ष राहतात, ह्यांना मराठी बोलता येत नाही. इतकी धंदा करतात इथे, व्यवसाय करतात इथे महाराष्ट्रामध्ये येऊन, ह्यांना मराठी बोलता येत नाही. बाहेरचा एक अतिरेकी येऊन मराठी शिकतो, त्याला वाटतं की मी मराठी शिकलं पाहिजे म्हणून. बरं, हे दोघेही एकाच माळ्याचे मणी, वेगळं काहीच नाही. यांना शिकावं असं वाटत नाही, यांना बोलावं असं वाटत नाही. बाकीच्या सगळ्या राज्यांमध्ये त्यांची भाषा. आत्ता कुठे सगळ्यांना आता उठलेत, आता पण बरीच चालू आहे ना आता बडबड मराठीबद्दल. इतके दिवस नव्हतं ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता, माझा सहकारी, ज्यावेळेला लाठ्या खात होता, काठ्या खात होता, ज्यावेळेला तडीपाऱ्या भोगत होता, जेलमध्ये जात होता, त्यावेळेला कोणी चकार शब्दही नाही काढला. त्यावेळेला आत्ता फुटलाय मराठीचा कंठ. मुंबई स्वतंत्र होऊ देणार नाही. अरे, एक तर कोणाची हिंमत पण नाही. पण हा जो आता फुटलेला कंठ जो आहे ना, मी कोणाबद्दल बोलतोय तुम्हाला कळत असेल. हा आत्ता फुटलेला जो कंठ आहे तो मनातून नाहीये, आतून नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी माणसाच्या जीवावरती 13 आमदार निवडून आणले. हे मराठी माणूस एकत्र येऊ शकतो, आमदार निवडून येऊ शकतात. हा चमत्कार तुम्ही दाखवल्यामुळे आता हा कंठ फुटलेला आहे. हा तुम्ही दाखवलेला चमत्कार, तुम्ही एकत्र आलात, त्याच्यामुळे हे सगळे आता सुरू झालंय सगळ्यांना. अरे, मराठी माणूस एकत्र येतो का रे? मी खरंच तुम्हाला सांगतो, अनेकांना असं वाटतं हे राजकारण बिजकारण वगैरे वगैरे, ते राजकारण गेलं तेल लावत. आपल्याकडे काय देशामध्ये मी नेहमी सांगतो, निवडणुकांना काय मागे पुढे काहीच नाहीये. आता येतील परत. आता कल्याण डोंबिवली आताच काहीतरी आहेत ना पुढे मागे, 6 महिन्यांनी. मध्येच तुम्हाला सांगून ठेवतो बरं का, आपापसात तिकीट वाटप करू नका. कारण मी काय तुम्हाला माहिती आहे, वाटपाच्या आधी कापू शकतो मी. त्याच्यामुळे या भानगडीत कोणीही पडू नये आणि कोणी मुंडावळ्या लावून बसू नये या सगळ्या याच्यामध्ये. पण बाबांनो, मी हे जे सांगतोय हे करतोय. आज अनेकांना वाटेल की मी अतिरेकाने बोलतो. अतिरेकाने नाही, मी खरंच सांगतो. ते मध्ये जे टॅक्सीच्या परवान्यांबद्दल जे झालं, हे आमचे म्हणाले की त्याला मराठी लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे. अहो, उत्तर प्रदेश बिहारमध्ये क्लासेस टाकतील मराठीचे. या टॅक्सीचे परवाने हे नुसतं लिहिता वाचता बोलता नव्हे, जन्माने मराठी असला पाहिजे तो पोरगा, त्यालाच हे परवाने मिळाले पाहिजेत. उद्या फ्रेंच आणि जपानी पण येतील मराठी शिकून टॅक्सी चालवायला. मी बाबांनो तुम्हाला जे सतत सातत्याने जे सांगतो, मी माझी हात जोडून विनंती आहे, खास करून माझ्या माता भगिनींना, जिथे जाल टॅक्सीत बसा, रिक्षात बसा, भाजी घ्या, कुठेही वाड्याच्या दुकानात जा, इतर कुठेही जा, जिथे जाल तिथे मराठीत बोला. धंदा तो करायला आलाय, तुम्ही नाही. आपण घेणारे आहोत म्हणून ते व्यवसाय करायला आलेले आहेत. ते व्यवसाय करायला आलेले असताना तुम्ही त्यांच्या भाषेमध्ये काय जाता. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा धोका काय माहितीये, आपण आपली भाषा मराठी भाषा सोडून ज्या वेळेला इतर भाषांमध्ये जातो, त्याच्याशी बोलायला जातो, त्यावेळेला आपण आपल्याकडच्या एका मराठी मुला